मित्रांनो, माणसाचं आयुष्य कसं आहे एका एक छोट्याशा गोष्टीवरून समजून घ्या. एकदा एक ससा दुपारच्या वेळी झाडाखाली बसलेला असतो. बसल्यानंतर थोड्या वेळाने त्याला झोप लागते आणि झोप लागल्यानंतर काही वेळानं एकदम वातावरणामध्ये बदल होतो. आकाशात काळे ढग जमा होतात. एकदम वारा सुटतो आणि वातावरण पूर्णपणे बदल झालेला असतो. वारा सुटल्यामुळे झाडाचं एक पान सशाच्या अंगावर पडतं आणि सशाला एकदम जाग येते. डोळे उघडल्याबरोबर पूर्णपणे वातावरण बदल झाल्यामुळे सशाला एकदम काहीच कळत नाही आणि आकाशात ढग जमा झालेले असतात. आभाळ गरजत असतं आणि त्यामुळे त्याला एक भास होतो की आपल्या अंगावर आभाळच पडते आणि त्याच्या अंगावर झाडाचं पान पडलेलं असतं आणि त्यामुळे तो मरणाच्या भीतीने पळत सुटतो. आणि असंच पळत पुढे गेल्यानंतर काही अंतराने त्याला वाटेत कोल्हा भेटतो. कोल्हा म्हणतो, अरे सशा दादा का पळतोस? त्यावेळी ससा त्याला म्हणतो, आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, नाही तो ठहरो. त्यावेळेस मला सांगा, कोणाला तरी या पृथ्वी तलावर असलेल्या जीवाला वाटतं का की मरण समोर आहे आणि आपण थांबावं? त्यावेळेस तोही त्या सशाच्या पाठीमागं पळत सुटतो. असं करत करत दोघेही पळायला लागतात. हे ऐकल्यानंतर कोल्हा देखील सशासोबत पळायला लागतो. पुढे अजून थोड्या वेळाने त्यांना वाटेत लांडगा भेटतो. लांडगा देखील कोल्ह्याला विचारतो, कोल्हे दादा का पळताय? त्यावेळेस कोल्हा म्हणतो की सशाला विचारा आणि ससा तोच उत्तर देतो की आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, नाही तो ठहरो. आणि वातावरणाच्या बदलामुळे त्याला देखील वाटतं की खरंच असू शकेल आणि तोही त्यांच्या मागं पळायला लागतो. आणि पुढे गेल्यानंतर त्यांना वाटेत पुन्हा असंच पुढे पळत गेल्यानंतर वाटेत त्यांना हरिण भेटतं. हरणानं देखील लांडग्याला विचारतो, अरे लांडगे दादा का पळताय तुम्ही तिघं? त्यावेळेस लांडगा म्हणतो की सशाला विचारा आणि ससा तोच उत्तर देतो. ससा म्हणतो की आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, नाही तो ठहरो. असं करत करत हे अजून 7 ते 8 प्राणी त्यांना वाटेत भेटतात आणि सशाचं त्यांना तेच उत्तर असतं की आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, नाही तो ठहरो. आणि शेवटी नदीकाठी एक गाढव चरायलेलं असतं आणि ते गाढव देखील विचारतं, अरे कोल्हे दादा काय पळता तुम्ही? त्यावेळेस कोल्हा म्हणतो की सशाला विचार आणि ससा तोच उत्तर देतो की आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, नाही तो ठहरो. हे ऐकल्यानंतर गाढव देखील त्यांच्या पाठीमागं पळायला सुटतं. जीवाच्या भीतीने सर्व प्राणी हे पळत सुटलेले आहेत. पण त्यावेळी लांडग्यानं कोल्ह्याला विचारलं की कोल्हा दादा अजून कुठपर्यंत पळायचं? ते म्हणला सशाला विचार. तो म्हणाला की पुढं जावं तर या गाढवाच्या एका लाथागणीस मी 5 पावलं मागं पडतोय आणि मागं थांबावं तर आभाळ पडतंय. तुम्हाला माहित असेल गाढवाचं पळणं हे नीट नसतं. त्याच्या एका लाथागणीस मागचा जो प्राणी येईल त्याच्या तोंडावर लाथ बसली तर तो पाठीमागं 5 पावलं जाऊन पडत होता. मित्रांनो, ही गोष्ट फक्त प्राण्याची नाही, ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. माणूस दिवस उगवल्यापासून दिवस मावळपर्यंत फक्त सुख मिळवण्यासाठी पळत असतो. आज 2 व्हीलर घेतली की उद्या वाटतं की 4 व्हीलर घ्यावी. आज घर बांधलं की उद्या वाटतं बंगला बांधावा. ह्या सुखाच्या शोधात तो दिवस रात्र पळत असतो. पण हे सुख असंच पुढे सरकत राहतं आणि आपण आयुष्यभर त्याच्या मागे धावत राहतो. पण एक गोष्ट आपण सर्वच विसरतो की जन्माला येताना काही घेऊन आलो नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही. तरी देखील संपूर्ण आयुष्यभर आपण पैसे कमवण्यात, इतरांची तुलना करण्यात आणि सुखाच्या मृगजळा मागे धावण्यात जातं. पण खरं सांगू मित्रांनो, सुख हे बाहेर शोधण्याची वस्तू नाही, ती एक मनाची अवस्था आहे. ज्याला आजच्या क्षणात समाधान सापडलं त्यालाच खरं सुख सापडलं. नाहीतर माणूस जन्मभर धावत राहतो पण सुख मात्र कधीच मिळत नाही. म्हणून धन, पैसा, संपत्ती कमवण्यापेक्षा समाधान कमवा. कारण शेवटी माणसाच्या हातात संपत्ती राहत नाही, त्यानं जगलेलं आयुष्य आणि त्यानं केलेलं सत्कर्मच त्याच्यासोबत राहतं. सांगण्याचं तात्पर्य एकच की माणसाचं संपूर्ण आयुष्य सुखाच्या शोधात जातं पण सुख काही मिळत नाही. धन्यवाद मित्रांनो.